हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 2 बॉन्ड्स ऑफ फॅमिली. बॉन्ड्स ऑफ फॅमिली. बॉन्ड्स म्हणजे संबंध, फॅमिली म्हणजेच कुटुंब, कुटुंबातील संबंध. चला तर पाहून घेऊया. आवर पेरेंट्स लव्ह अस अ लॉट. आवर पेरेंट्स म्हणजेच काय? आपले पेरेंट्स, जे आपले आई वडील असतात. लव म्हणजेच काय? प्रेम. अस म्हणजेच काय? आपल्यावर. अ लॉट म्हणजेच काय? खूप. तर आपले पेरेंट्स आपल्यावर खूप प्रेम करत असतात. आपले आई वडील आपल्यावर काय करत असतात? खूप प्रेम करत असतात. दे गो थ्रू अ लॉट ऑफ ट्रबल फॉर अस. ते आपल्यामुळे काय करत असतात? खूप अडचणीतून जात असतात, खूप कष्टातून जात असतात आपल्यामुळेच. दे गो म्हणजेच जाणे, थ्रू म्हणजेच मार्फत, अ लॉट म्हणजेच खूप, ट्रबल म्हणजेच काय? कष्ट, फॉर अस म्हणजेच काय? आपल्यासाठी ते काय करत असतात? खूप कष्ट घेत असतात, आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात. दे वर्क व्हेरी हार्ड टू ब्रिंग अस अप. तर दे वर्क म्हणजेच ते काम करतात. व्हेरी हार्ड म्हणजेच काय? ते खूप मेहनत करून काम करत असतात. टू ब्रिंग म्हणजेच काय? आणणे. अस अप, वर घेऊन येण्यासाठी, मोठं करण्यासाठी, आपल्याला मोठं करण्यासाठी ते खूप काय करत असतात? त्रास सहन करत असतात, खूप कष्ट घेत असतात. तर आई काय करते पहा, आपल्यासाठी इथे दाखवण्यात आलेलं आहे. मम्मी टेक्स केअर ऑफ द हाऊस ॲज वेल. तर मम्मी इथं काय करते? पूर्ण कुटुंबाची काळजी घेते. काय करते? सगळ्यांची ती काळजी घेते. मम्मी टेक्स केअर ऑफ द हाऊस ॲज वेल. शी कुक फॉर द फॅमिली. तर ती कुटुंबासाठी स्वयंपाक करते. कुक्स म्हणजेच काय? स्वयंपाक करणे. फॅमिली म्हणजेच काय? कुटुंबासाठी ती काय करत असते? सगळ्यांसाठी ती काय करत असते? घरातल्या लोकांसाठी स्वयंपाक करत असते. शी कीप्स द हाऊस क्लीन. तसेच ती काय करते? घर सुद्धा स्वच्छ ठेवते. काय करते ती? घर सुद्धा स्वच्छ ठेवते. डॅडी ऑल्सो हेल्प्स मम्मी इन द हाऊसहोल्ड चोर. तर येथे वडीलही, डॅडी म्हणजेच काय? वडील किंवा फादर, वडील सुद्धा काय करत असतात? मम्मीच्या कामामध्ये काय करत असतात? हेल्प करत असतात. तिला घरकामामध्ये काय करत असतात? मदत करत असतात. आवर पेरेंट्स टेक केअर ऑफ अस. तर आपली काळजी कोण घेत असतं? तर आपले आई वडील घेत असतात. काय करत असतात? आपली काळजी आपले आई वडील घेत असतात. दे प्रोव्हाइड अस फूड, क्लॉथ्स अँड मीट ऑल आवर डेली नीड्स. तर आपल्याला ते फूड प्रोव्हाइड करतात. फूड म्हणजेच काय? अन्न पुरवतात. क्लॉथ्स म्हणजेच काय? कपडे पुरवतात आपल्याला. अँड मीट ऑल अवर डेली नीड्स. रोजच्या गरजा आपल्याला पुरवत असतात. आपल्याला डेली काय पाहिजे, काय नाही, या सगळ्या गोष्टी ते आपल्याला काय करत असतात? प्रोव्हाइड करत असतात. आपल्याला ते आपल्या गरजा पुरवत असतात. दे ऑल्सो प्रोव्हाइड अस विथ थिंग्स दॅट वी नीड फॉर अवर एज्युकेशन. या सगळ्या गोष्टी सोडून त्या आपल्या शिक्षणासाठी सुद्धा लागणाऱ्या सर्व खर्च ते उचलत असतात. कोण? पेरेंट्स. कोण? आई वडील. हे दोघे मिळून काय करत असतात? आपले अन्न, वस्त्र आणि दुसऱ्या जे काही गरजा आहेत त्या सगळ्या गरजा तेथे पुरवतात. प्लस एज्युकेशनचं सुद्धा काय करतात? सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देतात. आवर पेरेंट्स टेक अस फॉर आउटिंग. तसंच या सगळ्या गोष्टी पुरवल्यानंतर सुद्धा ते आपल्याला कुठं घेऊन जातात? बाहेर फिरायला घेऊन जातात. आउटिंग म्हणजेच काय? बाहेर फिरायला घेऊन जातात. वी गो टू द गार्डन. कुठे घेऊन जातात? आपल्याला गार्डन्सला घेऊन जातात. वी गो टू द गार्डन्स. गो म्हणजे जाणे, गार्डन म्हणजेच बगीचा. पार्क, मॉल, बीच अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते आपल्याला काय करतात? फिरायला घेऊन जातात. समटाइम्स वी गो फॉर अ मूवीज और विजिट द सर्कस. कधी पिक्चर्सला किंवा मूवीजला सुद्धा घेऊन जातात किंवा सर्कसला सुद्धा घेऊन जातात. आवर पेरेंट्स टेक केअर ऑफ अस वेन वी आर सिक. जेव्हा आपण आजारी पडतो,
आजारी पडल्यावर सुद्धा आपले पेरेंट्स काय करतात, आपली काळजी घेतात. काय करतात, टेक केअर. टेक म्हणजेच घेणे, केअर म्हणजेच काळजी. वेन वी आर सिक, वेन म्हणजे जेव्हा, सिक सिक म्हणजेच आजारी. आपले पालक जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा ती काय करत असतात, आपली काळजी घेत असतात. दे ट्रेन अस टू फॉर्म गुड हॅबिट्स, आणि ते आपल्याला काय करत असतात, चांगल्या सवयी शिकवत असतात. काय करत असतात, चांगल्या गोष्टी शिकवत असतात. दे ट्रेन, ट्रेन म्हणजेच काय, शिकवणे. टू फॉर्म, फॉर्म म्हणजे चांगला माणूस बनण्यासाठी काही चांगल्या गोष्टी. गुड, गुड म्हणजे चांगल्या. हॅबिट्स, हॅबिट्स म्हणजेच सवयी. ते आपल्याला चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतात. दॅट ऑफ नेक्स्ट वन आहे आवर ग्रँड पेरेंट्स. ग्रँड पेरेंट्स म्हणजेच काय, आजी आजोबा. ग्रँड पेरेंट्स म्हणजेच काय, आजी आजोबांना इथे ग्रँड पेरेंट्स असं म्हणण्यात आलेलं आहे. आवर ग्रँड पेरेंट शो अ लॉट ऑफ अफेक्शन टुवर्ड्स द अस. तर आपले आजी आजोबा सुद्धा आपल्यावर काय करत असतात, खूप प्रेम करत असतात. अफेक्शन म्हणजेच काय, प्रेम. अफेक्शन म्हणजेच काय, प्रेम. टुवर्ड्स अस, आपल्याबद्दल त्यांना खूप प्रेम असतं. कोणाला, ग्रँड पेरेंट्सला, आजी आजोबांना. दे टेल अस मॉरल स्टोरी ऑफ फेस्टिवल. मग ते आपल्याला काय करत असतात, वेगवेगळ्या फेस्टिवलच्या स्टोरी, मॉरल स्टोरी आपल्याला ते सांगत असतात. कस्टम, देअर ओन एक्सपिरियन्स, त्यांच्या जीवनात काही गोष्टी घडलेल्या असतात, काही झालेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी ते काय करत असतात, आपल्यासोबत शेअर करत असतात. Our grandparents look after us when our parents go to the work. तर our grandparents, आपले आजी आजोबा आपल्याला पाहतात. लुक आफ्टर, पाहतात. लुक म्हणजेच काय, पाहतात. आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतरनं. वेन आवर पेरेंट्स गो टू द वर्क, जेव्हा आपले पेरेंट्स, जेव्हा आपले आई बाबा, जेव्हा आपले आई वडील कामाला जातात दोघेही, तेव्हा ते गेल्यानंतरनं आपली काळजी कोण घेत असतं, आपले ग्रँड पेरेंट्स घेत असतात. दे ब्रिंग स्नॅक्स फॉर अस, तर आपल्यासाठी ते खाऊ सुद्धा आणतात. स्नॅक्स, स्नॅक्स म्हणजेच काय, खाऊ, खाण्यासाठी काही वस्तू सुद्धा आणतात. All the family members get together and celebrate birthdays and festivals. तर घरातले सगळे जे फॅमिली मेंबर्स असतात, कोण, मदर, फादर, ग्रँडपा, ग्रँडमदर, आजी आजोबा, ब्रदर, सिस्टर, हे सगळेजण मिळून सेलिब्रेट, सेलिब्रेट म्हणजेच काय, साजरा करणे. बर्थडेज अँड फेस्टिवल्स, वाढदिवस असू दे किंवा कुठलंही सणवार असू दे, तर त्या सगळ्या गोष्टी इथं साजरा करण्यासाठी फॅमिली मेंबर्स काय होतात, एकत्र येतात आणि हे वाढदिवस, सण, उत्सव येथे साजरे केले जातात. एव्हरीवन फील्स हॅपी, आणि सगळेजण एकत्र आल्यामुळे सगळ्यांना काय झालेला असतो, आनंद झालेला असतो. एव्हरीवन, एव्हरीवन म्हणजेच काय, सर्वजण. फील, फील म्हणजेच वाटणे. हॅपी, हॅपी म्हणजेच आनंद. सगळ्यांना तिथे आनंद वाढते. अँड देअर इज अ लॉट ऑफ लव्ह अँड अफेक्शन अमंग्स द फॅमिली मेंबर्स. अशा प्रकारे सगळ्यांमध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये येथे प्रेम आणि जिव्हाळा वाढत जातो. रिमेंबर, द पेरेंट्स टेक अ लॉट ऑफ ट्रबल फॉर देअर चिल्ड्रन्स. तर पालक जे असतात ते त्यांच्या मुलांसाठी खूपच त्रास घेत असतात, खूपच कष्ट घेत असतात. द पेरेंट्स मीट ऑल द नीड्स ऑफ देअर चिल्ड्रन. तर मुलाची प्रत्येक गरजा पूर्ण करायचे काम इथं कोण पाहत असतात, मुलांची प्रत्येक गरजा कोण पुरवत असतात, इथं पेरेंट्स पुरवत असतात, पालक पुरवत असतात. दे टेक द चिल्ड्रन्स फॉर आउटिंग. तसेच ते मुलांना बाहेर फिरायला सुद्धा घेऊन जातात. दे हेल्प टू फॉर्म गुड हॅबिट्स इन देअर चाइल्ड. तर पेरेंट्स काय करत असतात, त्यांच्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ते मोठे झाल्यावर एक चांगले माणूस होण्यासाठी. The grandparents tell moral stories of custom, festival and their own experience. तर जे ग्रँडपेरेंट्स असतात, जे आजी आजोबा असतात, तर ते काय सांगत असतात, लहान मुलांना मॉरल स्टोरी सांगत असतात, सणावारांबद्दल, उत्सवांबद्दल, आणि स्वतःचे ओन एक्सपिरियन्स, त्यांच्या जीवनात जे काही घटना घडलेल्या आहेत, अनुभव घडलेले आहेत, त्या सगळ्या घटना, अनुभव ते तिथं मुलांना सांगत असतात, चिल्ड्रनला सांगत असतात. दे लुक आफ्टर द चिल्ड्रन्स वेन द पेरेंट्स गो टू द वर्क. जेव्हा पेरेंट्स कामाला जातात तेव्हा
त्यांच्या मुलांना सांभाळायचं काम कोण करत असतात? ग्रँड पेरेंट्स करतात. दॅट आफ्टर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. पुट अ क्रॉस ऑन अ रॉंग वर्ड्स. तर जिथं रॉंग वर्ड, इनकरेक्ट वर्ड देण्यात आलेला आहे तिथं काय करा म्हणलेलं आहे? क्रॉस मार्क द्या असं म्हणलेलं आहे. एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. आवर पेरेंट्स गिव्ज अस द बेस्ट स्वीट्स ऑर एज्युकेशन. तर आपल्यासाठी आपले पेरेंट्स चांगल्यात चांगलं सर्वोत्तम शिक्षण देतात का मिठाई आणून देतात? तर सगळ्यात बेस्ट आपल्याला एज्युकेशन ते प्रोव्हाइड करतात. तर स्वीट काय आहे? रॉंग वर्ड आहे. तर इथं क्रॉस करण्यात आलेला आहे. द पेरेंट्स वर्क हार्ड टू सेव्ह मनी फॉर देअर ओल्ड एज टू ब्रिंग अप देअर चाइल्ड. तर पेरेंट्स इथं कष्ट कशासाठी करत असतात? स्वतःच्या म्हातारपणी पैसे वाचवण्यासाठी किंवा मुलांना मोठे करण्यासाठी इथं कष्ट करत असतात. तर मुलांना मोठं करण्यासाठी कष्ट करत असतात. तर सेव्ह मनी फॉर देअर ओल्ड एज साठी हा काय आहे? रॉंग वर्ड आहे. तर तिथं आपण क्रॉस मार्क देऊया. द अंकल्स और पेरेंट्स मीट ऑल द नीड्स ऑफ द चिल्ड्रन्स. मुलांचे सगळ्या काही गरजा जे काही असतात ते कोण प्रोव्हाइड करत असतात? पेरेंट्स प्रोव्हाइड करत असतात का अंकल्स प्रोव्हाइड करत असतात? तर पेरेंट्स. तर अंकल्स काय आहे? रॉंग वर्ड आहे. तर अंकल्सला काय करूया? क्रॉस आउट करून घेऊया. द पेरेंट्स हेल्प टू फॉर्म बॅड और गुड हॅबिट्स इन द चिल्ड्रन्स. तर मुलं पेरेंट जे असतात हेल्प करत असतात चिल्ड्रनला कशासाठी? गुड हॅबिट्स फॉर्म होण्यासाठी, त्यांच्या चांगल्या सवयी येण्यासाठी पेरेंट्स तिथं मुलांना हेल्प करत असतात. तर बॅड हा काय आहे? रॉंग वर्ड आहे. तर बॅडला काय करूया? रॉंग करूया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे आवर पेरेंट्स लव्ज अस और निग्लेक्ट अस. आपले पेरेंट्स आपल्याला प्रेम करतात का आपल्याला निष्काळजी करतात आपल्याबद्दल? तर लव करत असतात आपल्याबद्दल त्यांना प्रेम असतो. तर निग्लेक्ट हा काय आहे? रॉंग वर्ड आहे. तर निग्लेक्टला काय करूया? क्रॉस मार्क देऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे मॅच द फॉलोइंग. माय फादर. तर तुमचे वडील काय करत असतात? हेल्प्स विथ माय स्टडीज. तर इथं ऑलरेडी एक आन्सर दाखवण्यात आलेला आहे ॲरो करून. तर मदर काय करते? आई काय करत असते? कुक फूड फॉर अस. तर ती घरात सगळ्यांसाठी काय करत असते? स्वयंपाक करत असते. तर त्याला काय करून घेऊया? मॅच करून घेऊया. ग्रँड पेरेंट्स काय करत असतात? टेल्स अस मॉरल स्टोरी. तर आपल्याला ते काय करत असतात? ग्रँड पेरेंट्स स्टोरी सांगत असतात, मॉरल स्टोरीज. तर तिथं आपण टिक करून घेऊया. दॅट आफ्टर माय यंगर ब्रदर. जे आपले लहान भाऊ असतात ते आपल्यासोबत काय करत असतात? खेळत असतात. प्लेज विथ मी. प्लेज म्हणजेच काय? खेळणे. ते आपल्यासोबत खेळत असतात. तर इथं आपण मॅच द पेअर्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2 बॉन्ड्स ऑफ फॅमिली हा EVS लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.